नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आणि आज आमच्या सोबत आहेत इंजिनियर सुमित काटेकर. त्यांच्याबद्दल असं सांगेन की त्यांनी स्वतः सिव्हिलमधली अर्थात डिग्री पूर्ण केली. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स केलं. काही काळ प्रॅक्टिस दुसरीकडे केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपली स्वतःची फर्म असावी. त्या माध्यमातून आपण काम सुरू करावं आणि अर्थात त्यांनी मागच्या काही वर्षांपासून त्या क्षेत्रात कामही सुरू केलं. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट अतिशय उत्तमरित्या त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि आता कमर्शियलमध्ये सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे. सो काही कमर्शियल प्रोजेक्ट सुद्धा त्यांनी आता नुकतेच पूर्ण केलेत. या सगळ्याबद्दल एकंदर त्यांच्या प्रवासाबद्दल आता आपण गप्पा मारणार आहोत. चालेल. तर तर मला पहिल्यांदा असं विचारायचंय, तुमचं साधारणपणे शालेय जीवन, कॉलेजमधलं तुमचं जीवन आणि अर्थात सिव्हिल या लाईनमध्येच कसं आलात? हाच कशाप्रकारे? आधी मला पहिला प्रश्न आहे. हां, माझं शालेय एज्युकेशन ते वाशिमलाच झालंय. बरं. म्हणजे नवोदय विद्यालय म्हणून एक ओके. रेसिडेन्शियल स्कूल आहे, बरं. केंद्रीय विद्यालयाची. हो, केंद्रित. हां. हो, त्याच्यामुळे म्हणजे 6वी ते 12वी तिथेच गेले. बरोबर. नंतर कॉलेजसाठी म्हणजे सिव्हिलच हा निवडायचा विषय असा झाला होता, की बॅकग्राऊंड थोडंफार होतं. बरं. म्हणजे थोडंफार घरी होते, की काका लोकं वगैरे. त्यांना बघून अशी इच्छा झाली, की बा त्या टाईमला सिव्हिल ओके. म्हणजे जेव्हा मी अच्छा. 2009ला वगैरे घेतलं. पण त्या टाईमला सिव्हिल चॉईस केली, बरं. डिग्री झाली अच्छा. आणि मग म्हटलं स्वतःचंच चालू करायचं. पण बरं. स्वतःचं चालू करताना अडचणी भरपूर येत होत्या, बरोबर. की नॉलेज हा बेस म्हणजे हं, हं. हां, नॉलेज हा बेस विषय होता थोडा, बरोबर, पण प्रॅक्टिस मॅटर करत होती. बरोबर. त्यावेळेस मग एक वाशिमलाच प्रॅक्टिस केली. अच्छा. काही स्ट्रक्चरल डिझायनरकडे गेली बरोबर. 1-2 वर्ष आणि त्याच्यानंतर आर्किटेक्टकडेही केली पुण्याला हो, हो, हो. एक 6 महिने. अच्छा, बरं. त्याच्यानंतर मग स्वतःची 2021 स्वतःची ला सुरुवात फर्म चालू केली. केली. बरोबर, बरोबर. दुसरं मग असं विचारायचं आहे, की तुम्ही या क्षेत्रात या निमित्तानं पण सुद्धा काम करताय. आता मास्टर्समध्ये पण काम करताय. हं. तर अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या पूर्ण इंडस्ट्रीत खूप मोठं आहे. कारण हा त्याचा पार्ट आहे. पण अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले, तर मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते. हां. तर त्याबद्दल काय सांगाल? आता आपण म्हणजे ज्या लेव्हलवर मी काम करतोय हं, समजा, एक हं. डिस्ट्रिक्ट लेव्हल किंवा एक तालुका प्लेस म्हणून जर हे बरोबर. काम करतोय मी, हो. तर तालुका प्लेसवर जर आपण स्किल लेबरला जरी म्हणजे इंट्रोड्यूस जरी केलंय, हं. तर त्यांची कॉस्टिंग किंवा त्यांचं लेबर कॉस्ट जे आहे, हं, हं, ते हं. जास्त प्रमाणात घेतात आणि पण बरोबर, जे अनस्किल्ड लेबर आहेत, त्यांच्याकडनं नुकसान आहेच. म्हणजे 100% कारण ते बरोबर, आता समजा काँक्रिटिंग असू द्या किंवा म्हणजे स्टीलची आपली स्टिरअप्स वगैरे सगळे ते बरोबर. कुठलेच किंवा कुठलेच त्यांना नॉर्म्स वगैरे काहीच नाही. त्यांची जी पिढ्यानपिढ्या जे कामं चालू आहेत, चालू आहे. ते चालू आहेत तसंच रेग्युलरमध्ये. चालू ठेवतात. बरोबर. हं. दुसरं आणखीन एक विचारायचं हां, आहे, की तुम्ही आता स्ट्रक्चरलमध्ये मास्टर्स हां, केलंय. हं. तर प्लॅनिंग हा कुठल्याही कन्स्ट्रक्शनचा बेस असतो. बेस असतो. कारण प्लॅनशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. तर प्लॅनिंगचं महत्त्व काय आहे असं तुम्हाला वाटतं पूर्ण शहाणपणे कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये? तो सर 100% तिथनं आपण सुरुवात करतोय. बरोबर. लोकांना आजकाल म्हणजे एक जनरल बोलतोय, हो, सब्जेक्टिव्ह जनरल. प्रश्न आहे थोडंसं. लोकांना आजकाल फक्त घर कसं दिसतंय हा महत्त्वाचा विषय झालाय, की अच्छा. बघ घर माझं बाहेरून कसं दिसतंय. हां, हां. म्हणजे 3D हा विषय किंवा एक्सटेरियर फक्त. एक्सटेरियर एलिव्हेशन हा विषय महत्त्वाचा झालेला आहे. बरोबर, त्यांना स्ट्रक्चरल मॅटर करत नाही, त्यांना प्लॅनिंग मॅटर करत नाही. बरोबर, म्हणजे नॉमिनल म्हणजे 100% पैकी मी तर म्हणतोय 25% लोकच आहेत, की ते प्लॅनिंगला आधी इम्पोर्टन्स देतात. बरोबर. 75% इम्पोर्टन्स त्यांचं हां, हां, हां. 3D एलिव्हेशन बाहेरच्या एक्सटेरियरवरच जास्त भर आहे. बरोबर, बरोबर, प्लॅनिंग हा महत्त्वाचा विषय काय त्याच्यावरच बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. दुसरं हं, असं आहे, की या क्षेत्रामध्ये म्हणजे क्षेत्र सुद्धा खूप झपाट्याने बदलतंय. हं, आता टेक्नॉलॉजी पण खूप झपाट्याने बदलते. हं. तर या नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीबद्दल किंवा त्या टेक्नॉलॉजीचा सिव्हिल लाईनमध्ये कसा उपयोग तुम्ही करताय किंवा करायला पाहिजे? आता सॉफ्टवेअर हे भरपूर झालेत डेव्हलप. बरोबर, पण आता समजा आम्ही एनालिसिससाठी समजा स्टॅड वगैरे आणि STAP वगैरे वापरतोय स्ट्रक्चरलसाठी. बरोबर. बाकी तर सध्या या लेव्हलपर्यंत बाकीच्या काही गोष्टी आलेल्या नाहीत. आलेलं नाही. इकडे तुम्ही म्हटलं तसं तालुका लेव्हलला काही तालुका काम लेव्हल, करताना वाशिम लेव्हलवर किंवा त्या त्या लेव्हलनी लोकं पेमेंटही करत नाहीत. तर बरोबर. आपण समजा रिवेटमध्ये किंवा आता भरपूर आलेले आहेत. 3D हं, हं. एलिव्हेशनमध्ये गोष्टी 3D मॅक्स वगैरे. हो, तर हो. त्या गोष्टींनी लोकांना जर दिलं तर लोकं त्या लेव्हलनी पेमेंटच नाही देणार. पेमेंट करताय. बरं मग पेमेंटवरनंच मला दुसरा एक सगळ्या लगेच गोष्टी. प्रश्न विचारायचा आहे, हां. की कुठली गोष्ट रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये अडते ती पेमेंटवर. म्हणजे क्लायंट जेव्हा तुम्ही असं रेसिडेन्शियल एखादा बंगलो बांधत असाल किंवा हं. हाऊस बांधत असाल, तेव्हा त्या कस्टमरचा पहिला शब्द असतो, की जरा कमी पेमेंटमध्ये बसवा. स्टील. नाही ओव्हरऑलच. ओव्हरऑल पूर्ण प्रोजेक्टच माझं घर जरा असं बघा, की माझं एवढंच बजेट आहे. एवढंच. एवढ्या बजेटमध्ये मला एकदम मोठा बंगला हवाय. हं. तर मग तेव्हा तुम्ही अशा कुठल्या गोष्टी सांगाल, की या इथं तुम्ही पेमेंट क्लायंटला सांगता, की "सर इथं कट करू शकतो मी किंवा थोडंसं आपले पैसे वाचतील, पण इथं नाही वाचणार पैसे. इथं तर पैसे नाही, घालावेच लागतील." आता आपण जे बोलतोय ना, की स्ट्रक्चरल ड्रॉइंगनुसार आता जे लोकं म्हणजे बदलतायत. बरोबर, स्ट्रक्चरल ड्रॉइंगनुसार आपण स्टील रिड्यूस करून देतोय आणि बरोबर. लोकं समजतायत थोडं. म्हणजे ओके. थंब रूलनी जे लोकं प्रॅक्टिस करायचे आधी, हं, हं. आताही चालू आहे समजा वाशिम जिल्ह्यात. बरोबर. तर ते थोडंसं आता आम्ही नवीन लोकं
अव्हॉइड करतोय. अच्छा. ड्रॉइंग घ्या, एनालिसिस करा. एनालिसिस नुसार जे स्टील लागते तेवढं स्टील वापरा. ओके. म्हणजे जे लोकांचं जे किंवा एक्सेसिव्ह. ठेकेदारांच्या याच्यावर लेव्हलवर होतं, की 8 फूट कॅन्टिलिव्हर आहे, तर 20 25 स्टील वापरा. तुम्ही डिझाइन करा. 16 लागेल 16 टाका ना. तिथेही तुमचे कॉस्ट कट होऊ तिथं शकते. कॉस्ट रिड्यूस होईल. लोकांचं बरोबर, कसं आहे, की ते फक्त बाहेरची डायमीटर चेक करतात. म्हणजे बरोबर, त्यांना याच्यातलं काही माहितीच नाही. त्यांना इंट्रोड्यूस करणारे किंवा त्यांना नॉलेज देणारे आपण लोकं. बरोबर. तर आपण त्यांना सांगतोय हळू-हळू लोकं बदलाव होत आहेत. बरोबर, बरोबर. हा जसा बदल एकीकडे तुम्ही सांगितलं तसं रेग्युलर रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये होता. हं, आता काही कमर्शियल पण तुम्ही करताय. हं. पण एखाद्या सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा इंजिनिअरचा खूप मोठा वाटा असू असू शकतो शकतो, असू शकतो. किंवा इंजिनिअर त्याच्यात कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. तुमच्यासारखे उच्च शिक्षित असेल ते तर हं. 100% करू शकते. तर तुम्हाला काय वाटतं कशाप्रकारे एखादा इंजिनिअर पूर्ण सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये काही कॉन्ट्रिब्यूट करू शकतो? म्हणजे आपल्या लेव्हलने जर विचार केला आपण, हं. आपण इच्छा म्हणजे जरी दाखवली की आपण करतोय, तर आपल्याला तिथे सपोर्ट नाही मिळेल. बरोबर. म्हणजे जे आता आपण तो विषय नाही आहे आपला. हो, हो, हो. जो एक विषय सांगितला तर आपल्याला त्या लेव्हलनी सपोर्ट नाही मिळणार. नाही मिळत. जर जे समजा राजकारण म्हणा किंवा स त्या सिटीतलं त्या लेव्हलचं समजा तुमचं गव्हर्नमेंटचं टॅक्स बरोबर, असेल किंवा प्रायव्हेट जो असेल, बरोबर. तिथे ॲक्सेस मिळत नाहीत आपल्याला म्हणजे लोकांना नवीन लोकांना चान्सच नाही मिळत. अच्छा. जो जे सगळ्यात जुने महत्त्वाचा. लोकं आलेले आहेत किंवा सिनियर ही गोष्ट आपण आता त्या गोष्टीला आपण बोलू बी बोलू शकत नाही. शकत नाही. पण बरोबर. त्या लोकांचाच विषय इथे जास्त आहे. जास्त आहे. मग ठीक आहे. आता तुम्ही त्याच्याबद्दल बोललात. तुमची जेव्हा एंट्री झाली आता हं, 2021 मध्ये तुम्ही सांगितलं हं, तुम्ही स्वतःची एक फर्म सुरू केली आणि प्रोजेक्टची सुरुवात हं, केली. तर मग पहिला प्रॉब्लेम त्याच्यात काय आला? कारण प्रत्येकाला असं असतं की सुरुवातीला काहीतरी तरी प्रॉब्लेम येतोच आयुष्यात. हं, तो हं. प्रोजेक्ट लेव्हलला असेल, टेक्निकल लेव्हलला असेल, बजेट लेव्हलला असेल, कुठेतरी. तर एखादा असा प्रॉब्लेम आठवतोय आणि त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम केलंत? लोकांना समजून सांगणे, की बाबा स्टील डिझाइन किती महत्वाची आहे. अच्छा. स्टील डिझाइन किंवा प्लॅनिंग ही किती महत्वाची आहे. बरं. लोकं प्लॅनिंगवर म्हणजे त्याच्यातून ओव्हरकम आज झालं, की लोकांना आपल्याला टाईम जास्त द्यावा लागला समजून सांगणे. बरोबर. मग साइट व्हिजिट कुठे झालेले आपले बांधकाम जे झालेले आहे ते दाखवून, की हो. ह्या ज्या चुका आहेत, त्या बरोबर. चुका तुम्ही कंटिन्यू करू नका. हां, हां, हां. ज्या आधीच्या लोकांनी चुका केल्यात त्या तुम्ही पुन्हा करू नका. बरोबर. तर त्याच्यातून थोडं-थोडं तळून स्टील डिझाइनसाठी स्टील एनालिसिस काय असतं? स्टील किती रिड्यूस करू शकता? म्हणजे 100 क्विंटल लागतंय तर 100 क्विंटल का लागतंय? बरोबर. तर तेही काहीतरी बघा. सांगतून हळू-हळू त्यातून ओव्हरकम. बरोबर. तुम्ही स्वतः मास्टर्स आहात. पण आता असं वाटतं का कुठलंतरी अजून हे पण एक ट्रेनिंग मला घेतलं पाहिजे किंवा हे नवीन शिकलं पाहिजे. सध्याला हे नवीन येतंय. जे नवीन आता स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये डेव्हलपमेंट होत आहेत ना, हं. ते जे सॉफ्टवेअर येत आहेत, ते शिकायची इच्छा आहे. इच्छा आहे. बरं ठीक आहे. आणि ते ऑफकोर्स काळानुरूप ते तुम्ही काळानुसार शिकालच. गरजेचं पण आहे. गरजेचं कारण आता आपण या लेव्हलवर तर काम नाही करणार. आहे. हळू ते वाढतच जाणार आहे. वाढत जाईल. त्यानुसार आपल्याला ते काम करावं लागेल. बरोबर. शिकावे लागणार आहे. शिकावं लागणार आहे. बरोबर. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा तुम्ही आता महत्त्वाचं आहे. तुम्ही हं. पण आता सांगितलं आणि तुम्ही जर क्लायंटला सजेस्ट करताय, की कुठलं स्टील वापरलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं स्टील निवडताना कुठले पॉइंट्स लक्षात ठेवले पाहिजेत? कुठले स्टील निवडताना, की तुम्ही सांगता, की "सर हे तरी लक्षात घ्या, बाकी तुम्ही तुमचं निवडा." सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेव्हलच्या लोकांना तर सगळ्यात पहिले कॉस्टिंगच महत्त्वाची. बरोबर. कॉस्टिंग त्याच्यानंतर मग आपण त्यांना सांगतोय, हो. की बाबा हे सिमिलर टाइपचे स्टील आहे. बरोबर आहे. आपण त्यांना काय सांगतोय, की हं, बाबा हं. डक्टिलिटी कशी आहे किंवा काय आहे, काय सगळ्या गोष्टी. बरोबर, त्याच्या स्ट्रेंथ काय आहे, काय? बरोबर. त्याच्यानुसार. पण त्या लोकांना हे नाही महत्वाचं. त्या लोकांसाठी फक्त कॉस्टिंग कॉस्टिंग विषय महत्वाचं आहे. बरोबर. कॉस्टिंग पण ते तुम्ही म्हटलं तसं तुम्ही कॉस्टिंगवर पण सोल्युशन काढलंय, सोल्युशन देतो. की जेव्हा जेवढ्या जास्त हां, थिकनेसची नको असेल तिथं तेवढं आपण कमी मग तेच कॉस्ट बरोबर, रिड्यूस करून त्यांना सांगणे किंवा हे स्टील चांगलं आहे, तुम्ही हे वापरा. बरोबर. दुसरा असा प्रश्न विचारायचा आहे, आयकॉन स्टील बरोबर यापूर्वी तुम्ही काम केलं आहे का? किंवा कधी स्टील वापरलेलं आहे का? आणि वापरलं असेल, तर तुमचा अनुभव कसा आहे? त्यांच्या एकंदर प्रॉडक्टबद्दल, त्यांच्या सर्व्हिसबद्दल, त्यांच्या डिलिव्हरीबद्दल किंवा असं काही जो तुम्हाला किंवा राठी सरांशी कधी संपर्क आलाय? माझा राठी सरांपेक्षा नागेश म्हणून आहेत रिसोर्सेस. बरं, त्यांच्याशी संबंध जास्त आलाय. बरं, तर भरपूर प्रमाणात वापरले. बरं. पण म्हणजे मग आपण कसा होता डायरेक्ट एक्सपिरियन्स तुमचा? एक्सपिरियन्स सर्व्हिस पण चांगली मिळाली ओके. आणि दुसरा विषय की डायरेक्ट म्हणजे साइटवर डायरेक्ट त्यांनी आपल्याला पोच देऊन दिलेले आहे. अच्छा. तो एक चांगला अनुभव आहे किंवा ते जे मी बोललो आधी कॉस्टिंगचा विषय, हो, तर ते हो. कॉस्टिंग रिड्यूस झाली. अच्छा. त्यामुळे म्हणजे तुमच्या ज्या किंवा तुमच्या म्हणजे क्लायंटच्या बजेटमध्ये सुद्धा जे होत ओके होतं, झालंय. तर ते दोन्ही त्याच्यात मिळत ओके, होतं. ओके. क्या बात है! सो हे होते इंजिनिअर सुमित काटेकर सर, की ज्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगितलं, की क्लायंटची काय रिक्वायरमेंट असते आणि त्याच्या बजेटमध्ये जर आपल्याला बसवायचं असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. तुम्ही आतापर्यंत माझ्या मते अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट केलेले आहेत. नुकतीच तुम्ही फर्म सुद्धा तुम्ही सुरू केलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल, कमर्शियल, काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट सुद्धा चांगले मिळावेत आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा आपली भेट व्हावी. अशाच शुभेच्छा माझ्याकडून आणि आयकॉन दोघांकडून देतो आणि तुम्ही आलात त्याच्याबद्दल थँक यू. मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक यू. थँक यू.